मी एक पेंडी तर पालकाची घेतली आहे, त्याला नीट करून घ्यायचं स्वच्छ आणि बारीक करून पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आपल्याला। एकदम बारीक करायचं आहे भाजी। ही भाजी शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे। रक्तवाढीसाठी खूपच पौष्टिक आहे भाजी। चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, आतली माती सर्व काढायचं आहे। मी तर लसूण पाकळ्या सोलून ठेवला आहे, एक 10-12 घरचाच लसूण आहे ज्वारी। त्यातच आपल्याला एक 5 मिरच्या टाकून हिरवी वाटून घ्यायचं आहे, बारीक असं वाटून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवला आहे, त्यातच आपल्याला 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। जिरे मोहरी गरम झालेल्या तेलात टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण पण तेलातच फ्राय करून घ्यायचं आहे, छान असं 2 मिनिट फ्राय करून झाल्यानंतर त्यातच आपल्याला बारीक चिरलेली पालक भाजी टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान असं पालक भाजी फ्राय करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पालकाच्या भाजीला पाणी असं जास्त सुटते, पण पाणी आटजीपर्यंत ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। वरती एक झाकण झापायचं आहे। पाणी असं सर्व आटवून घ्यायचं आहे। त्यातच आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे भाजी। भाजी असं खूप छान शिजली आहे। अतिशय पौष्टिक आहे पालक भाजी। ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते भाजी। असं नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भाजी आपली तयार झाली आहे।